मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि आज सुरू करतोय आपण ईमेल रायटिंग। आपण थोडा ब्रेक घेतला आणि आता पुन्हा आपण नव्यानं स्टार्ट करतोय ईमेल रायटिंग। वही जोश वही ताकत के साथ पुन्हा फिर एक आगाज करते आणि स्टार्ट करतोय ईमेल रायटिंगला। बघा, पण पुढे जाताना मी तुम्हाला वारंवार अगदी पहिल्या दिवसापासून सांगतोय की बेटा, तुम्ही 12वीचं इंग्लिश शिकत असताना माझ्यासोबत फक्त इंग्लिश हा सब्जेक्ट तुमच्यासाठी फक्त 12वीसाठी नाहीये, तो तुमच्या संपूर्ण आयुष्यभर तुमच्या सोबत असणार आहे। तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जा, तुम्ही कुठल्याही ब्रांचमध्ये जा, तुम्हाला विदाउट हॅव्हिंग नॉलेज ऑफ इंग्लिश तुम्ही काहीच करू शकत नाही। त्यामुळे इंग्लिश तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। म्हणून आपण या 12वीच्या सिलेबस सोबतच अगदी 8वी 9वी 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि या सर्वच लोकांसाठी आपण एक नवीन कोर्स घेऊन आलोय। अत्यंत महत्त्वाचा, अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, की ज्यांना इंग्लिश काहीच जमत नाही किंवा ज्यांना इंग्लिश कठीण वाटते आणि ज्यांना वाटतं की आम्हाला इंग्लिश अगदी ABCD पासून इंग्लिश शिकायचे, म्हणजेच ABCD मीन्स अगदी बेसिक पासून इंग्लिश शिकायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलो आहोत। त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, मग ते विद्यार्थी असतील, मग ते शिक्षक असतील, मग त्या गृहिणी असतील, मग प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट जॉब करणारे विद्यार्थी असतील किंवा लोक असतील, या सर्वांसाठी आपण घेऊन आलोय अगदी सर्वांना परवडणारा, सर्वांना आवश्यक असणारा असा कोर्स आपण लॉन्च करतोय। अगदी 20 एप्रिल पासून तो कोर्स लॉन्च होईल आणि बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स असेल। परंतु जरी ग्रामर बेसिक इंग्लिश ग्रामर असलं तरी आपण त्यामध्ये बरंचसं ग्रामर क्लिअर करण्याचा प्रयत्न करू। बघा, 3 फेजेसमध्ये शिकायचं असतं ग्रामरला शिकताना किंवा इंग्लिशला शिकताना, 3 फेजेसमध्ये शिकायचं असतं, ज्यामध्ये बेसिक, त्यानंतर आपण इंटरमिजिएट आणि त्यानंतर मग आपण ॲडव्हान्स लेवलला शिकतो। तर मित्रांनो, बेसिक लेवलला शिकत असताना समजून घ्यायचं की नेमका हा जो कोर्स असेल तो जवळपास 45 ते 50 दिवसांचा कोर्स आपला असणार आहे। प्रत्येक टॉपिकवर टेस्ट असेल, म्हणजे भरपूर टेस्ट। काय असतं की तुम्हाला जे समजलं ते तुम्ही कन्फर्म कसं होता की तुम्हाला समजलं, किंवा तुम्ही कन्व्हिन्स कसे व्हाल की जेव्हा त्यावर टेस्ट होतील तेव्हा त्यावर अनेक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असतील। एका टॉपिकवर मोठमोठ्या टेस्ट घेऊया आणि प्रत्येक टेस्टला एक्सप्लेन सुद्धा करून देऊया। त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, अगदी तुम्हाला प्रत्येक टेस्टला एक्सप्लेन सुद्धा करून देण्यात येईल। 2500 पेक्षा जास्त, ते तर 5000 पर्यंत जातील, पण मी तुम्हाला सांगतोय की 2500 पेक्षा जास्त प्रश्नांचं आपण सराव करून घेऊ। आणि जे बेसिक लेवलचं इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस असतं, जे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला जे कॉन्व्हर्सेशन आवश्यक आहे, त्या बेसिक इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसच्या, याला बिगिनर्स लेवल म्हणतो आपण, पहिल्या लेवलचं, ते आपण इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सुद्धा आपण या कोर्समध्ये अगदी फ्रीमध्ये घेणार आहोत। म्हणजेच बेसिक इंग्लिश ग्रामरच्या कोर्स सोबत तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा क्लास जो आहे बिगिनर्स लेवलचा, तो फ्री ऑफ चार्ज असेल, त्याचा कुठलाही पैसे तुम्हाला लागणार नाहीत। आणि या सर्व गोष्टींचं पॅकेज तुम्हाला फक्त 999 रुपयाला आपण प्रोव्हाइड करतो आहोत। 20 एप्रिल पासून तो कोर्स लॉन्च होतोय, 20 एप्रिल पासून कोर्स लॉन्च करतोय आपण। हा कोर्स तुम्हाला 20 एप्रिलला अवेलेबल होईल आणि कुठे अवेलेबल होईल? आपल्या निल्सन एज्युकेअर या ॲपला तुम्हाला तो कोर्स अवेलेबल होईल। अगदी 20 एप्रिलला तो कोर्स लॉन्च होईल आणि 20 एप्रिलला तो कोर्स अवेलेबल होईल। अद्याप तो अवेलेबल नाहीये, तर 20 एप्रिलला तुम्हाला चेक करायचा आहे तो आपल्या ॲपला, आणि तो फक्त असणार आहे 999 रुपयाला अगदी। आणि ज्या मुलांना तो कोर्स विकत घ्यायचा आहे तिथून ते परचेस करू शकतात, आणि ज्या मुलांकडे पेटीएम, फोनपे, गुगल पे हे काहीही नसेल त्या मुलांनी थेट मला कॉल करायचा। माझा नंबर मी तुम्हाला इथं दिलेला आहे, मला कॉल करायचा, मी तुम्हाला इथून माझ्याकडनं त्या नंबरला किंवा त्या विद्यार्थ्याला इथून मी तुम्हाला ॲक्सेस करून देईल, म्हणजे तुम्ही सुद्धा त्या कोर्समध्ये सहभागी होऊ शकता। जर तुमच्याकडे पेटीएम वगैरे काही नसेल तर तुम्ही मला पैसे पाठवायचे, अगदी कुणा मित्राच्या नातेवाईकांच्या मोबाईलवरनं मला फोन करायचा, मला पैसे पाठवायचे आणि मी तुम्हाला मग तिथं ॲक्सेस करून देईल। अशा प्रकारे बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स आपण लॉन्च करतो 20 एप्रिलला। सो ही होती आपली माहिती, आणि आता स्टार्ट करतोय आपण आपला रेग्युलर टॉपिक ईमेल रायटिंग। ओके, चला
आणि या ईमेल रायटिंगच्या टॉपिकमध्ये आपण क्वेश्चन बँकमधल्या क्वेश्चनला घेणार आहोत आणि सोबतच त्या क्वेश्चनच्या नोट्स मी तुम्हाला ॲपवर अवेलेबल करून दिलेल्या आहेत. अगदी तुम्ही त्या नोट्स ॲपवर पाहू शकता. चला तर पुढे जाऊया, स्टार्ट करूया आपला आजचा टॉपिक ईमेल रायटिंग. पहा मित्रांनो, नेमकं ईमेल रायटिंग काय असतं आणि त्याचे कोणकोणते, त्यामध्ये कोणकोणते कंपोनंट किंवा कोणकोणते फॅक्टर्स असतात यावर अगदी डिटेलमध्ये चर्चा न करता, कारण तुम्हाला ईमेल रायटिंग काय आहे त्याची डेफिनेशन्स वगैरे लिहायला येत नसते, तुम्हाला ईमेल रायटिंग लिहायला येतं. त्यामुळे फक्त आपण एक समजून घेऊया की ईमेल रायटिंग काय असतं. तर ईमेल रायटिंग हा इलेक्ट्रॉनिक मेल असतो. ज्याप्रमाणे आपण आधी लेटर्स लिहायचो, अगदी लेटर्सचाच पॅटर्न आहे, फक्त फॉर्मॅट वेगळा आहे. म्हणजे असं म्हणा की लेटरलाच आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहितो, एवढं सोपं आहे. काही जास्त काळजी करू नका, आपण याला अगदी साध्या भाषेमध्ये समजवून देऊ की जे तुम्ही आधी लेटर्स लिहायचे, फॉर्मल असेल किंवा इनफॉर्मल असेल, ईमेल हे फॉर्मल सुद्धा असतात आणि इनफॉर्मल सुद्धा असतात. त्यामुळं फॉर्मल असो की इनफॉर्मल असो, अगदी जो तुमचा लेटर तुम्ही जे लिहिता तेच मटेरियल तुम्हाला आता वेगळ्या पद्धतीनं त्या ईमेल रायटिंगच्या त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पुटअप करायचं आहे आणि लिहायचं आहे, अगदी साधं आणि अगदी सोपं. ओके, तर इलेक्ट्रॉनिक मेल जो आपण सर्वच जण ज्यांची ज्यांची मेल अकाउंट्स आहेत आणि जवळपास इथं असणाऱ्या प्रत्येकाचं मेल अकाउंट ही आहेच, त्यामुळं जवळपास सर्वांनाच ईमेल नेमका काय असतो माहिती आहे. तर नेमका तो लिहायचा कसा, ईमेलमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, ईमेलमध्ये महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी असतात. तर ईमेलमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सब्जेक्ट लाईन असते. ओके, सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा. जो सब्जेक्ट तुम्हाला कुठे मिळतो, हा सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या क्वेश्चनमध्येच मिळतो, कुठेच बाहेर जायची गरज नाही, तुमच्या क्वेश्चनमध्येच तुम्हाला तो सब्जेक्ट मिळतो, अगदी आयता, कुठंच जायचं नाही आहे. ओके, त्यानंतर सब्जेक्ट नंतर बेटा तुम्हाला सॅल्युटेशन असतं, डिअर सर, रिस्पेक्टेड सर, सर वगैरे वगैरे, हे सॅल्युटेशन तुम्ही लिहिता. त्यानंतर तुम्हाला अंदाजे 2 किंवा 3 पॅरेग्राफ लिहायचे आहेत, 2 किंवा 3 पॅरेग्राफ. तर तुम्ही 3 पॅरेग्राफ जर लिहाल तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये अगदी आपण जसं लेटरमध्ये करायचो तसंच, तर पहिला जो पॅरेग्राफ असेल यामध्ये पर्पज ऑफ रायटिंग तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच पहिला जो तुमचा सेक्शन असेल किंवा जो पहिला पॅरेग्राफ असेल यामध्ये तुम्हाला लिहायचं की व्हाय आर यू रायटिंग दॅट ईमेल, रिझन ऑफ रायटिंग म्हणजे पर्पज ऑफ रायटिंग, तुमच्या लिहिण्याचं कारण, पर्पज ऑफ रायटिंग तुम्हाला ते इंट्रोड्यूस करायचं आहे. आणि मिडल जो पॅरेग्राफ आहे यामध्ये तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहेत की तुम्ही ज्या मुद्द्यावर बोलत आहात किंवा ज्या मुद्द्यासाठी तुम्ही लेटर लिहिताय त्याचं डिटेल्स तुम्हाला मिडल पॅरेग्राफमध्ये लिहायचे आहे. आणि जो फायनल पॅरेग्राफ जो तुम्ही कन्क्ल्यूड करणार आहात त्या फायनल पॅरेग्राफमध्ये तुम्हाला अगदी फॉर्मल लेटरमध्ये फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटरमध्ये इन्फॉर्मल तुम्हाला ते कन्क्ल्यूड करायचं आहे. ओके, आणि नंतर तुम्हाला ईमेल सिग्नेचर ज्याला म्हणतो आपण, ॲक्च्युअलमध्ये सिग्नेचर करायची नाही आहे. ईमेल सिग्नेचर म्हणजे नेमकं काय आहे, अगदी एकूण एक पॉईंट तुम्हाला समजावून सांगतो, थोडा पेशन्स ठेवा, अगदी फार मोठा व्हिडिओ होणार नाही आहे, छोटा व्हिडिओ करूया आणि अगदी डिटेलमध्ये एकूण एक मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो. तर बघा, ईमेल सिग्नेचरमध्ये काय असतं, तुम्हाला इथं तुमची डिटेल द्यायची असते की तुम्ही तुमचं नाव, ओके, जर इफ इट इज गिवन, जर दिलेलं असतं, जर दिलेलं असेल, इफ इट हॅज बीन गिवन तर तुम्ही ते लिहा, आणि जर दिलेलं नसेल तर तुम्ही तुमचं फिक्शनल इमॅजिनरी नाव लिहू शकता, तुमचा इमॅजिनरी ईमेल ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर फोन नंबर लिहिला चालेल, नाही लिहिला तरी चालेल, एक इमॅजिनरी फोन नंबर टाकायचा आहे. आणि मग तुम्ही त्यामध्ये CC किंवा BCC टाकू शकता, कार्बन कॉपी. ओके, तुम्ही टाकू शकता, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं पण आपण याच्यामध्ये CC ला इन्क्लूड करू, BCC ला टाकलं तरी नाही तरी चालतं, CC ला आपण कार्बन कॉपीला इन्क्लूड करू, समोर ब्लँक ठेवू पण आपण तो फॉर्मॅटमध्ये ते घेऊ. ओके, अशा प्रकारे हा झाला आपला फॉर्मॅट. ओके, तर नेमका क्वेश्चन काय, कुठला क्वेश्चन असतो, या सर्व गोष्टींना आपण पाहणार आहोत. तर बघा, क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये तुम्हाला ईमेल रायटिंग विचारलं जातं. क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये तुम्हाला ईमेल रायटिंग विचारलं जातं. याची मार्किंग स्कीम काय, कारण मार्किंग स्कीम जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण बेटा हा सर्व जो धावपळ आहे कशासाठी होत आहे, ही सर्व धावपळ सुरू आहे आपली मार्कांसाठी. त्यामुळं मार्कांची नेमकी मार्किंग स्कीम काय किंवा मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तेही समजून घेऊया. तुमच्या कंटेंटला, जो तुमचा कंटेंट आहे म्हणजे तुम्ही सर्व पॉईंट यूज केले आहेत का, किंवा जो तुम्ही
त्यामध्ये जे पहिला, दुसरा आणि तिसरा जी बॉडी आहे, जे तीनही पॅरेग्राफ आहे किंवा जे 2 पॅरेग्राफ आहेत, या कंटेंटला तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट, जो फॉर्मॅट मी तुम्हाला आता दाखवणार आहे, ज्यामधले तुम्ही नेमके कोणकोणते त्यामधल्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या, त्या पद्धतशीरपणे त्याची आखणी करायची आणि पद्धतशीरपणे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहायचं. म्हणजे तुम्हाला हा 1 मार्क्स अगदी फुकटाचा आहे. तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅट मी करून देतो, अगदी तुम्ही त्या प्रॉपर फॉर्मॅटनं लिहा, म्हणजे तुम्हाला 1 मार्क्स हा मिळतोच. आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन, म्हणजे तुम्ही पूर्ण कशा प्रकारे नीट नेटकं कसं लिहिलं आहे, या सर्वांना तुम्हाला 1 मार्क्स आहे. म्हणजेच या 4 मार्क्सपैकी जे 2 मार्क्स आहेत हे तुम्हाला अगदी गॅरंटीने मिळणार आहेत. अगदी विश्वास ठेवा, तुम्ही जर अगदी नीट अँड क्लीन आणि सर्व कॉम्पोनंट्स जर यूज केले किंवा सर्व गोष्टी जर यूज केल्या, तर तुम्हाला या 4 पैकी जे तुमचे 2 मार्क्स आहेत हे तुम्हाला अगदी फिक्स आहेत. काहीच घाबरायचं नाही. फक्त आता ह्या 2 मार्कांसाठी आपल्याला धावपळ करायची आहे. यामध्ये तुम्हाला जे कंटेंट वापरायचं आहे, तो कंटेंट म्हणजे तुम्हाला तो तुमच्या क्वेश्चनमध्ये मिळणार आहे. कुठं अवेलेबल होईल? क्वेश्चनमध्ये. कसा लिहायचा, काय लिहायचा, सर्व समजून सांगूयात. चला पुढे जाऊ. आता आपल्याकडे क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुमच्या क्वेश्चन बँक मधला क्वेश्चन आहे. बघा काय क्वेश्चन आहे. ड्राफ्ट अँड ईमेल, एक ईमेल लिहा इन अ प्रॉपर फॉर्मॅट. ओके, क्वेश्चन अगदी नीट वाचायचा, अगदी शांत डोक्याने क्वेश्चन नीट वाचायचा आणि पेन्सिलने अंडरलाईन करायचं की तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची मदत होणार आहे त्या त्या गोष्टीच्या खाली अंडरलाईन करून ठेवायचं. बघा, ड्राफ्ट अन ईमेल इन प्रॉपर फॉर्मॅट टू बी सेंड टू फेमस अँड डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी इन ऑर्डर टू इन्व्हाइट हिम ऑर हर. तुम्हाला कुठल्या तरी डिस्टिंग्विश पर्सनॅलिटीला किंवा कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीला तुम्हाला लेटर लिहायचं आहे. कशासाठी? इन ऑर्डर टू, कशासाठी? इन्व्हाइट हिम ऑर हर, त्याला किंवा तिला इन्व्हाइट करा. कशासाठी? प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी किंवा प्रोग्राम आहे. ओके, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. ऑर्गनाइज्ड बाय द कॉलेज ऑथॉरिटीज अँड टू बी हेल्ड ॲट युअर ज्युनियर कॉलेज कॅम्पस. तुमच्या ज्युनियर कॉलेज कॅम्पसमध्ये ते होणार आहे. तुम्ही एक तर स्टुडंट आहात किंवा तुम्ही प्रिन्सिपल आहात, तर आपण ॲज अ स्टुडंटच लिहायचं. तर हे टू बी हेल्ड ॲट युअर ज्युनियर कॉलेज कॅम्पस, गिव्ह कंप्लीट प्रोग्राम शेड्यूल अँड डिटेल्स अबाउट द इव्हेंट. ओके, आता आपण देताना अगदी दोन टाईप्समध्ये देतो. की काही मुलं अशी असतात की ज्यांना तितकंसं जमत नाही, त्यांना फार डिटेलिंग वगैरे जमत नाही, ज्यांना फक्त पास व्हायचं आहे किंवा ज्यांना वाटतं की सर आम्हाला 4 पैकी 2 मार्क्स मिळाले तरी चालतात किंवा 3 मार्क्स मिळाले तरी चालतात, त्या मुलांसाठी पाहू. आणि ज्यांना 4 पैकी 4च पाहिजे, त्या मुलांना आपण नोट्समध्ये या ईमेलमध्ये काही आणखी गोष्टी ॲड करून देऊ, म्हणजे ज्यामुळं तुम्हाला आउट मार्क्स पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळतील. त्यासाठी तुम्हाला आणखी काही गोष्टी एक्स्ट्रा ॲड कराव्या लागतील, त्याही पाहूया. चला, नेमकं पहिला आपला मुद्दा असेल फॉर्मॅट. फॉर्मॅटला अत्यंत महत्त्व. तर या फॉर्मॅटला समजून घ्या, कशा प्रकारे तुम्हाला ते पूर्ण व्यवस्थित दिसलं पाहिजे. चला आधी पाहून घ्या कशा प्रकारे व्यवस्थित दिसतं आहे आणि मग यामधला एक एक पॉईंट समजून घेऊ. बघा, अशा प्रकारे हे नीट अँड क्लीन असं व्यवस्थित दिसायला पाहिजे. यामध्ये या सर्व गोष्टी इन्क्ल्यूड व्हायला पाहिजे. ओके, काय काय त्याला मी थोडं झूम करतोय, पण आधी समजून घ्या की अशा प्रकारचा फॉर्मॅट. काय करायचं, पेन्सिल किंवा पेनने तुम्ही याला अशा प्रकारे थोडं ड्रॉ करून घ्यायचं. अशा प्रकारे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. असं वाटायला पाहिजे की जणू काही ही काय आहे, स्क्रीन आहे. आणि जास्त हा आपला इंग्लिशचा पेपर आहे, ड्रॉइंगचा पेपर नाही, त्यामुळं फार जास्त ड्रॉइंग करत बसायचं नाही. आपला पेपर ड्रॉइंगचा नाही आहे, आपला पेपर कशाचा, इंग्लिशचा आहे, त्यामुळं फार जास्त ड्रॉइंग करायचं नाही. फक्त समोरच्याला इम्प्रेस करायचं आहे म्हणून, व्यवस्थित दिसावं म्हणून त्या गोष्टी मेंटेन करायच्या. तर बघा कोणकोणत्या गोष्टी. हा आपला साईड बार आहे. हा साईड बार इन्क्लूड केला तरी चालतो, नाही केला तरी चालतो, पण आपण करायचा. चांगलं दिसतं, व्यवस्थित दिसतं. हा साईड बार आहे. यामध्ये इनबॉक्स, ड्राफ्ट, सेंड, ट्रॅश, मोर लेबल्स अशा प्रकारे एक दोन ऑप्शन्स टाकून ठेवायचे, 1-2 गोष्टी टाकून ठेवायचे, 1-2 टॅब्स टाकून ठेवायचे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा कुठला, तर त्या मुद्द्याला समजून घेताना थोडं याला, एक मिनिट, याला थोडंसं आपण थोडं याला झूम करून घेऊया, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल आणखी. बघा, पहिला मुद्दा, सगळ्यात पहिला मुद्दा असा की सर्च बार.
आणि फार काही ड्रॉइंग नाही आहे, इथं सर्च लिहायचं आहे आणि अगदी इथं एक अशा प्रकारे एक छोटासा बॉक्स करायचा आहे रेक्टँग्युलर साईजमध्ये, अशा प्रकारे एक बॉक्स करायचा, सिम्पल, याच्यामध्ये फार काही वेगळं नाही आहे, सर्च बार. त्यानंतर फ्रॉम, 4 मुद्दे तुम्हाला मांडायचे आहेत आणि हा एक सर्च बार 5वा, या 5 गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत. साईड बार, हा साईड बार नाही आला तरी चालेल, काही फरक पडणार नाही, पण सर्च बार हा ऑप्शन आलाच पाहिजे. ओके, हा एक सर्च बार. त्यानंतर फ्रॉम, टू, सीसी कार्बन कॉपी अँड सब्जेक्ट, जो तुमचा सब्जेक्ट आहे, जो तुम्हाला कुठं मिळतो, जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये मिळतो, तो तुमचा सब्जेक्ट बघा. फ्रॉम nilsoneducare@gmail.com, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. म्हणजे ईमेल कोण पाठवत आहे, ईमेल मी पाठवतोय, म्हणजे मी माझा ईमेल आय डी टाकतोय, मी माझा ईमेल आय डी टाकला nilsoneducare@gmail.com, हा माझा ईमेल आय डी मी टाकला. तुम्ही तुमचा एक इमॅजिनरी ईमेल आय डी बनवून तुमचं नाव टाकायचं आणि @gmail.com वगैरे करून टाकायचं. पण हे सर्व आधीच ठरवून ठेवायचं, नाही तर पेपरच्या दिवशी तिथं पेपर समोर बसाल आणि तिथं कराल, तसं नाही आहे. तुम्ही हे आधीच डिसाइडेड असलं पाहिजे की तुम्हाला तिथं नेमकं काय लिहायचं आहे, हे तुमचं आधीच क्लिअर असावं, पहिला मुद्दा. फ्रॉम, टू, ज्यांना पाठवायचं आहे, जे तुमचे चीफ गेस्ट आहेत या याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचा ईमेल पाठवताय आणि ज्यांना पाठवताय तो त्यांचा ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे. तो तुम्हाला इमॅजिनरी असेल, त्यांचं नाव टाकायचं, समोर @gmail.com, याचं स्पेलिंग इथं थोडं चुकलं आहे आपलं, ओके, अशा प्रकारे टाईप करताना मिस्टेक झाली, gmail.com, एच्या ठिकाणी यस झाला, तर gmail.com, राहुल बिजवे @gmail.com, ओके. त्यानंतर सीसी कार्बन कॉपी, इथं टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, तो ब्लँक ठेवला तरी चालेल. आणि सब्जेक्ट काय असतो, या सब्जेक्टमध्ये तुम्ही तुमच्या ईमेलला इंट्रोड्यूस करता की नेमकं ईमेल कशाविषयी आहे. तर आपला ईमेल आहे इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन. तुम्ही ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी तुमच्या मित्राला इन्व्हाइट करत आहात, सॉरी मित्राला म्हणतोय आपण एखाद्या आपण एखाद्या कुठल्या तरी महत्त्वाच्या व्यक्तीला इन्व्हाइट करतोय, एखादी डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी, एखादे सायंटिस्ट असतील, एखादे प्लेयर असतील, कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला आपण त्यांना बोलावतो आहे. तर बघा, जर तुम्हाला दिलेलं असेल कुणाला बोलवताय, तुम्ही त्यांचं नाव वापरू शकता, नाही तर तुम्ही इमॅजिनरी कोणाचंही नाव टाकू शकता. चला, आपण कोणाला लिहितोय, आपण एक इमॅजिनरी नाव घेतलं, राहुल बिजवे. डिअर मिस्टर राहुल बिजवे, आय वुड लाईक टू और आय वुड कॉर्डली लाईक टू इन्व्हाइट. आपण त्याला जितकं तुम्हाला भारी वापरता येईल लँग्वेज, जितकी तुम्हाला ते लँग्वेज फिगरेटिव्ह करता येईल तुम्ही करू शकता, पण फार काही नाही, टू द पॉईंट, फार त्याला सजवायचं नाही आहे, टू द पॉईंट. फॉर्मल लेटर आहे, टू द पॉईंट, किंवा फॉर्मल ईमेल आहे, टू द पॉईंट. लेटरची सवय पडली म्हणून वारंवार ते फॉर्मल लेटर येतं. फॉर्मल ईमेल आहे, तर फॉर्मल ईमेल त्या फॉर्मल लँग्वेजमध्ये असावा आणि टू द पॉईंट, प्रिसाईज असावा. तुम्ही त्याला म्हणताय की, आणि सर्व गोष्टी क्लिअर करा, पॅराग्राफ पॅटर्ननं लिहायचं नाही, ब्लॉक पॅटर्ननं लिहायचं आहे, त्यामुळे सर्व हे तुमच्या या लेफ्ट साईडला टच असणारं असावं. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यात पक्क्या ठेवा, तुम्हाला काय काय करायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा. आय वुड लाईक टू इन्व्हाइट यू फॉर द ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ॲट DRS ज्युनियर कॉलेज अमरावती. मी माझ्या कॉलेजचं नाव टाकलं, तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव टाका ॲज द चीफ गेस्ट. इट वुड बी अ ग्रेट ऑनर फॉर अस इफ यू कन्सिडर अटेंडिंग द प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. जर तुम्ही आमच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला जर आले तर हे आमच्यासाठी खूप मोठं ठरेल किंवा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. इट वुड बी ग्रेट ऑनर फॉर अस. हा आमच्यासाठी अत्यंत सन्मान ठरेल जर तुम्ही आमचं इन्व्हिटेशन स्वीकारलं आणि जर तुम्ही आले तर आमच्यासाठी ते अत्यंत सन्मानाचं होईल ॲज अ चीफ गेस्ट. अँड हँड आउट दी सर्टिफिकेट्स अँड प्राइजेस टू द व्हॉलेंटियर्स अँड प्राइज विनर्स. तुमच्या हातून आम्हाला काय करायचे आहेत, विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट्स द्यायचे आहे, प्राइजेस द्यायचे आहेत. म्हणजे आपण प्रोग्राम नेमका काय ते सांगतोय, प्रोग्रामला डिटेलमध्ये सांगतोय की प्रोग्राम आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे ॲन्युअल फंक्शनमध्ये. जो आमचा ॲन्युअल फंक्शन असतो त्यामधला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मुलांना काय करायचे आहेत, सर्टिफिकेट्स हँडआउट करायचे किंवा सर्टिफिकेट्स द्यायचे आहेत. वी वुड बी ग्रेटफुल इफ यू ॲक्सेप्ट आवर इन्व्हिटेशन. जर तुम्ही आमचं इन्व्हिटेशन स्वीकारलं तर आम्हाला अत्यंत आनंद होईल आणि आम्ही स्वतःला अत्यंत त्याला आपण अत्यंत आम्हाला ऑनर वाटेल. ओके, द
annual prize distribution ceremony will be held on Friday. इथं स्पेलिंग मिस्टेक आहे बेटा बघा. ओके. The annual prize distribution ceremony will be held on Friday 23rd April 2021. मी एक्झामची डेट टाकली होती, तुम्ही तुमच्या एक्झामची डेट टाकाल. आता एक्झाम आपली पोस्टपोन झाली आहे तर एक्झामची डेट चेंज होईल. मी एक्झामची डेट टाकली होती. सो विल बी हेल्ड, इथं मिस्टेक. ओके, तर ते टाईप करण्यामध्ये मिस्टेक झाली. तर ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी विल बी हेल्ड ऑन फ्रायडे 23rd April 2021 at 10 AM, सकाळी 10 वाजता इन द ऑडिटोरियम ऑफ कॉलेज. कॉलेजच्या फंक्शन हॉलमध्ये, ऑडिटोरियम हॉलमध्ये तो प्रोग्राम आहे. थँक्यू. आणि इथं तुम्ही सिग्नेचर म्हणता, म्हणजे तुम्ही तिथं सबस्क्रिप्शन लिहिता. शेवटी तुम्ही लिहिता की तुम्ही कोण आहात. युअर्स फेथफुली. तुम्ही जर प्रिन्सिपल आहात तर प्रिन्सिपल लिहा. ॲज अ तुम्ही स्टुडंट सेक्रेटरी जर लिहित असाल तर त्या पद्धतीने लिहा. तुम्ही जे कोणी आहात त्या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. युअर्स फेथफुली प्रिन्सिपल DRS ज्युनियर कॉलेज अमरावती. तुम्हाला ज्या पद्धतीनं लिहायचं आहे, म्हणजे तुम्ही ॲज अ स्टुडंट काउन्सिलचे प्रेसिडेंट आहात त्या पद्धतीने लिहा. तुम्ही जर इन्चार्ज आहात त्या कमिटीचे तर त्या पद्धतीने लिहा. तुम्ही जे कोणी आहात तुमचं डेझिग्नेशन इथं लिहा. तुमचं नाव तुम्ही लिहू शकता आणि इथं तुम्ही अशा प्रकारे त्या DRS ज्युनियर कॉलेज अमरावती. ठीक आहे. तुम्ही इथं तुमचं नावसुद्धा लिहू शकता की मिस्टर निलेश वानखडे द प्रिन्सिपल आणि खाली DRS ज्युनियर कॉलेज अमरावती अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर लिहिताना तुम्हाला नेमकं इथं तुम्ही जर इन्चार्ज आहात तर तुम्ही लिहा इन्चार्ज, किंवा तुम्ही जर स्कूलचे हेड आहात तर तुम्ही लिहा स्कूल हेड. तुम्ही जे कोणी आहात तुम्ही इथं लिहू शकता. वर तुमचं नाव तुम्ही लिहू शकता आणि नंतर तुम्ही लिहिता तुमच्या कॉलेजचं नाव. तुम्ही ज्या पद्धतीनं ईमेल लिहिताय, जे ईमेल लिहिताय तुम्हाला दिसेल आपण नोट्समध्ये वेगवेगळ्या ईमेल्सला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केलं आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीचं ईमेल लिहायचं आहे तुम्हाला त्या पद्धतीचं सिग्नेचर किंवा सबस्क्रिप्शन लिहावं लागेल. आणि खाली अशा प्रकारे फार डिझाईन करत बसायचं नाही. इथंही अशा प्रकारे सेंडचं बटन ड्रॉ करायचं. ड्रॉ करताना अगदी असा एक असा एक छोटासा बॉक्स केला, इथं सेंड लिहून ठेवलं आणि अगदी तो सोडून दिला. अशा प्रकारे हे अटॅचमेंट असतं. लिहिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. अटॅचमेंट असं एखादं काहीतरी करून घ्यायचं, अटॅचमेंट आणि हे डिलीट. असं तुम्ही इथं ड्रॉ जरी नाही केलं, तुम्ही इथं लिहून जरी ठेवलं, तुम्ही सिम्पली इथं जर असं लिहून ठेवलं, इथं लिहून ठेवलं तुम्ही अटॅचमेंट, ओके, आणि इथं तुम्ही जर लिहून ठेवलं डिलीट, तर तेही चालतं, त्यालाही फरक पडत नाही. परंतु असं वाटलं पाहिजे की जणू काही ते बटनच आहे. अशा प्रकारे इथं तुम्ही अटॅचमेंटचं बटन लिहून ठेवा, अटॅचमेंट लिहून ठेवा, त्याला एक बॉक्स करा. तुम्ही इथं डिलीट लिहून ठेवा, त्याला एक बॉक्स करा. असं केलं तरी चालतं. ज्याप्रमाणे आपण इथं सेंड केलं आणि याला एक बॉक्स केला, तुम्ही इथं अटॅचमेंट लिहून ठेवा, त्याला बॉक्स करा. डिलीट लिहून ठेवा, डिलीटला बॉक्स करा. म्हणजेच तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅट क्रिएट करायचं आहे. तुम्हाला इथं ड्रॉइंग कॉम्पिटिशन नाही आहे किंवा तुम्हाला ड्रॉइंग करायचं नाही आहे. फक्त प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तो दिसावा एवढाच आपला उद्देश आहे. या सर्वयाच्या नोट्स मी तुम्हाला माझ्या ॲपवर अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि ॲपची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकमध्ये जायचं. लिंकमध्ये गेल्यानंतर त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही ॲपला डाउनलोड करायचं आणि ॲप जर तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलं असेल तर बॅचला जॉईन करायचं. बॅचला जॉईन केलेलं नसेल तर तुम्हाला बॅच कोडसुद्धा मी तिथं खाली दिलेला आहे. बॅचेसला क्लिक करायचं, प्लसला क्लिक करायचं आणि बॅच कोड मागितल्यावर बॅच कोड द्यायचा. बॅच कोड तुम्ही 3 इंग्लिश टाकला तरी चालतो. 3 इंग्लिश, कारण की 2 बॅचेस ऑलरेडी पॅक झाले आहेत. 2,500 ते 3,000 विद्यार्थी एका बॅचमध्ये आपण केले. 3 बॅचेस, तिसरी बॅच आहे, त्यासाठी 3 इंग्लिश टाकायचं, स्पेस द्यायचं नाही. आणि मला रिक्वेस्ट येईल आणि मी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली की तुम्ही त्या बॅचमध्ये जॉईन व्हाल. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, हा आपला ईमेल रायटिंगचा पार्ट होता आणि पुढचा पार्ट आपण लगेच उद्या आणखी अपलोड करू. आता रोज व्हिडिओज अपलोड होतील. तर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला यायला पाहिजे. अन्यथा तुम्हाला कळणार नाही की नेमका कुठला व्हिडिओ अपलोड झाला आणि कुठला झाला नाही. सो थँक्यू सो मच.